नमस्कार, आपण बघत आहात पॉलिटिकल कट्ट्याचा विशेष विधानसभा टेस्ट। मित्रांनो, महाराष्ट्र विधानसभा निवडणूक अवघ्या 7 दिवसांवर येऊन पडली आहे। यातच पक्षातील अनेक प्रमुख नेत्यांची सभा व प्रचार हे जोमाने सुरू आहेत। याच निवडणुकीच्या काळात एका दुसऱ्यावर टीका करणे देखील चालू असते। अशीच टीका महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांनी केली। नेमकं झालं असं, राज ठाकरे हे हडपसरमध्ये मनसेचे उमेदवार साईनाथ बाबर यांचा प्रचार करत होते। त्याच सभेत त्यांनी असं म्हटलं की राजकारण्यांनी महापुरुषांना जातीमध्ये विभाजित केले। त्या सभेत त्यांनी ज्योतिराव फुले व लोकमान्य टिळक यांचा किस्सा सांगितला। छत्रपती शिवाजी महाराजांच्या समाधीवरती पहिल्यांदा कोणी गेलं असेल ते ज्योतिराव फुले होते। त्यांनी असं देखील म्हटलं, 18 पगड जातींना घेऊन स्वराज्याची निर्मिती करणारा राजा, त्याच्या महाराष्ट्रात आपण जातीच्या विषयावर भांडत आहोत। ही भांडण एवढ्यासाठी लावली जातायत की सरकारच्या भ्रष्टाचाराकडे लोकांचे लक्ष जाऊ नये। लोकांनी महापुरुषांना विभाजन केलं। छत्रपती हे मराठ्यांचे, लोकमान्य टिळक ब्राह्मणांचे, ज्योतिराव फुले माळ्यांचे, बाबासाहेब आंबेडकर दलितांचे, हे आजपर्यंत आमच्या डोक्यात नाही आले। हे गोष्टी या राजकारण्यांनी आणून ठेवले। आपल्याला महाराष्ट्राचं उत्तर प्रदेश बिहार नाही करायचा आहे, त्यासाठी मराठी माणसांना एकजूट यायला पाहिजे। तुमचे मत आम्हाला कमेंटद्वारे नक्की कळवा। व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक करा व चॅनलवर नवीन असाल तर पॉलिटिकल कट्टा विशेष यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा। धन्यवाद।